नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. बघा, जसं की तुम्हाला मी मागील लेक्चरमध्येच बोलून ठेवलं होतं की जो काही येणारा 32व्या क्रमांकाचा लेक्चर राहील पेपर पहिल्यावरचा, ओके, तो त्यामध्ये आपण, कारण की आत्तापर्यंत 31 लेक्चरपर्यंत आपण मागील 4-5 लेक्चरपासून डाटा इंटरप्रिटेशनवर डिस्कस करत होतो, आहे की नाही. तर मी म्हटलं होतं की काही प्रिव्हियस इयरचे जर क्वेश्चन्स आपण डिस्कस केले तर कसं आहे ना की जे तुम्ही शिकलाय ती गोष्ट तुम्हाला अप्लाय करता आली पाहिजे ना, आहे की नाही. मग त्यासाठी दुसरं एक्झाम्पल न घेता जर प्रिव्हियस इयरचेच एक्झाम्पल घेतले आपण, तर जे काही सरांनी शिकवलं आहे की नाही, तुम्हाला डाऊट राहतो बाबा सरांनी तर शिकवलं तर मग हे असं काही येते का नाही. बघा, आता एकदम रिसेंट क्वेश्चन्स घेतले मी, म्हणजे जो तुम्हाला मागील 2020मध्ये पेपर झाला आणि जो काही 2001 म्हणजे मागील 2 पेपर, ओके, 2020 आणि 2019. तर 2020मधला फक्त एकच क्वेश्चन घेतला आहे. त्यामध्ये एक जो काही ग्राफचा क्वेश्चन आहे त्याबद्दल मला थोडा डाऊट आहे, म्हणजे त्यात ऑप्शन्स चुकीचे आहे का काय असं मला वाटत आहे. त्यासाठी तो डाऊटफुल क्वेश्चन्स घेतला नाही. ग्राफवर आहे, तो बार ग्राफचाच दिलेला आहे. परंतु सेकंड क्वेश्चन टेबलचा होता, अतिशय इझी आहे, ओके. आणि त्यामध्ये एक वेना डायग्रामवरचा क्वेश्चन मी तुम्हाला यूट्यूबवर दिलेला आहे, ओके. यूट्यूबवर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि मी तो आपल्या ग्रुपवर पण सेंड केलेला आहे, तर तो व्हिडिओ बघून घ्या, ओके. म्हणजे बाय युझिंग वेना डायग्राम यू कॅन सॉल्व द मॅथमॅटिकल क्वेश्चन्स, जे काही नॉन मॅथमॅटिकल बॅकग्राऊंडचे स्टुडंटसाठी राहतात त्यांसाठी तो अत्यंत इम्पॉर्टंट आहे, ओके. बघा, मग जे आपण शिकलो ते आपल्याला अप्लाय करता आलं पाहिजे. मी तुम्हाला एकच बोलला बेटा, डाटा इंटरप्रिटेशनमध्ये फक्त 3 गोष्टी यूज होतात, एक तर ॲव्हरेज, अदरवाईज पर्सेंटेज आणि रेशो किंवा फ्रॅक्शन्स. आणि पर्सेंटेज काढताना फक्त मी जे सांगितलेलं त्रैराशिक आहे. मी जे काही 3 लेक्चर घेतले त्रैराशिकबद्दल, पर्सेंटेज, जे काही पर्सेंटेजचे एक्झाम्पल्स घेतले ना 3 लेक्चरचे, तर त्याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला त्रैराशिक कसं मांडायचं हे शिकवलं आहे. बस हे जर त्रैराशिक तुम्हाला एक्झाममध्ये मांडता आलं तर तुम्ही इझिली क्वेश्चन्स फाइंड आउट करू शकता, काही मोठी गोष्ट नाही, येतं लक्षात. तर बघा, आपण आता सरळ एक्झाम्पलकडे वळूया. बघा, हा एक्झाम्पल जून 2019च्या पेपरमधला आहे, ओके. जून 2019च्या पेपरमधला पेपर सेट ए आणि क्वेश्चन क्रमांक 35. ओके, बघा, MH सेट जून 2020, एकदम रिसेंट क्वेश्चन आहे. बघा, यामध्ये आपल्याला पर्सेंटेज यूज करायचं आहे. बघा काय दिलेलं आहे, द फॉलोइंग इज द इन्फॉर्मेशन अबाउट द एरिया ऑफ स्टेट्स अँड द पॉप्युलेशन. ठीक आहे. बघा, ए, आफ्टर दॅट BCD असे हे 4 स्टेट दिलेले आहे, ओके. एरिया ए या स्टेटचा एरिया आहे 80,000 स्क्वेअर किलोमीटर, ओके. एरिया स्क्वेअर किलोमीटरमध्ये राहतो. बीचा आहे 50,000 स्क्वेअर किलोमीटर, सीचा 10,000 स्क्वेअर किलोमीटर आणि डीचा आहे बाबा 5,000 स्क्वेअर किलोमीटर. आणि मग त्या एरियामध्ये पॉप्युलेशन दिली आहे की नाही. 80,000 स्क्वेअर किलोमीटरमध्ये ए स्टेटमध्ये 16 लाख लोक राहतात. बघा, पॉप्युलेशन्स इन लॅक दिलेलं आहे, ओके. बी स्टेटमध्ये 50,000 स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये 10 लाख लोक राहतात. आणि सी स्टेटमध्ये 10,000 स्क्वेअर किलोमीटरमध्ये 4 लाख लोक राहतात. तर डी स्टेटमध्ये फक्त 5,000 स्क्वेअर किलोमीटरमध्ये 3 लाख लोक राहतात. सो विच इज द मोस्ट थिकली पॉप्युलेटेड स्टेट. काय म्हटलो, म्हणजे ABCD पैकी आपल्याला मोस्ट थिकली पॉप्युलेटेड स्टेट काढायचं आहे. बघा, एक लक्षात घ्या. आता हे काढायचं कसं, काढायची मी पद्धत सांगतो, पण त्याच्यामध्ये एक कॉमन सेन्स आहे की बघा, एरिया कमी आणि लोकसंख्या जास्त असं जर असेल तर तो काय राहणार आहे, मोस्ट थिकली, ओके. एरिया कमी आहे की नाही. सपोज आता इथं लक्षात बेटा, एरिया कमी पण पॉप्युलेशन जास्त. बघा, आता तुम्हाला एकदम इझिली सांगतो. बघा बेटा, काही मोठी गोष्ट नाही आहे. हा क्वेश्चन म्हणजे एकदम तुमच्याकडनं इझिली सॉल्व्ह होण्यासारखा आहे आणि एनीबडी कॅन डू इट असा क्वेश्चन आहे. एनीबडी कॅन डू इट असा क्वेश्चन आहे आणि एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्ही जर हा पेपर दिला असाल तर हा क्वेश्चन तुमच्याकडनं सॉल्व्ह व्हायलाच पाहिजे. अशा क्वेश्चन आहे. बघा, आता सिम्पल त्रैराशिक यूज करत आहे मी. सिम्पल त्रैराशिक यूज करणार आणि त्यानंतर पर्सेंटेज. बघा, आता सर्वप्रथम आपल्याला सगळ्या स्टेटमध्ये आता बघा, फॉर स्टेट ए ठीक आहे. पहिल्या स्टेटसाठी बघा 16 लाख लोक, ओके. 16 लाख लोक, ओके. आणि 80,000 किती हो स्क्वेअर किलोमीटर जागा. तर मग 1 लाख लोक किती स्क्वेअर किलोमीटरमध्ये मावते. बघा, 16 लाख लोक, बघा त्रैराशिक, 16 लाख लोक जर 80,000 स्क्वेअर किलोमीटरमध्ये मावत आहे तर मग आपलं काय काढायचं, 1 लाख लोक किती स्क्वेअर किलोमीटरमध्ये काढायचं आहे.
आपण काढायचं 1,00,000 लोक किती स्क्वेअर किलोमीटरमध्ये राहत आहे. तर इथनं एक्सची व्हॅल्यू जर काढली आपलं काय करायचं आहे, एक्स इक्वल्स टू किती हो 80,000 गुणिला 1 भागीला 16. तर 80,000 भागीला जर 16 केलं तर तुम्हाला भेटते बाबा 5,000. ठीक आहे, म्हणजे 1,00,000 पीपल आणि जागा किती 5,000 स्क्वेअर किलोमीटर. बघा 1,00,000 पीपल ओके इन 5,000 स्क्वेअर किलोमीटर. येतं लक्षात बेटा, म्हणजे 1,00,000 लोक 5,000 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रात राहत आहे. ओके ठीक आहे, इथनं तुम्हाला समजणार आहे. तुम्हाला BCD या 4 स्टेटचं काढायला लागणार आहे. म्हणजे 4 स्टेटचं कंपॅरिझन करायचं. 1,00,000 मागे ठीक आहे नाही 1,00,000 लोक आहे तर तिथे किती जागा युजफुल आहे किंवा किती तिथं जागा त्यांच्यासाठी अवेलेबल आहे. येतं लक्षात. आता बघा, आता आपल्याला आन्सर कसं भेटणार की 1,00,000 लोक आणि कमीत कमी जागा आहे. ठीक आहे ना, 1,00,000 लोक आणि कमीत कमी जागा, कारण की आपण सगळ्या स्टेटसाठी 1,00,000साठी जागा काढणार आहे. मग 1,00,000 लोक परंतु कमीत कमी जागा, तो आपला ऑप्शन राहणार. कारण की लोक 1,00,000च आहे आणि जागा जर कमी राहिली तर मग तोच थिकली पॉप्युलेटेड झाला ना, नाही की नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. आता आपण काढूया बाबा फॉर स्टेट बीसाठी. बघा स्टेट बीसाठी बघा 10,00,000 लोक आणि जागा आहे 50,000 स्क्वेअर किलोमीटर. तर मग 1,00,000 लोकांसाठी किती जागा लागणार आहे की नाही, 1,00,000 लोकांसाठी किती जागा लागणार. देअरफॉर एक्स इक्वल्स टू 50,000 भागीला 10 केलं तर परत किती लागत आहे रे 5,000 स्क्वेअर किलोमीटर जागा लागत आहे. म्हणजे ए आणि बीचं काही प्रॉब्लेम नाही, दोघंही सेम आहे. बघा 1,00,000 पीपल्स इन 5,000 स्क्वेअर किलोमीटर. ओके बघा इथे पण तसंच होतं 1,00,000 पीपल 5,000 स्क्वेअर किलोमीटर, इथे पण 1,00,000 पीपल 5,000 स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे ए आणि बीचं काढून आपल्याला काही उत्तर नाही मिळालं कारण की दोघांचंही सेम आलं. मग आता राहिलं काय सी आणि डी. ठीक आहे, स्टेट सी करूया. फॉर स्टेट सीसाठी बघा 4,00,000 लोक आणि 10,000 स्क्वेअर किलोमीटर जागा. तर मग 1,00,000 लोक किती स्क्वेअर किलोमीटरमध्ये होते. देअरफॉर एक्स इक्वल्स टू किती तिथे 2,500 म्हणजे 2,500. बघा 1,00,000 पीपल इन 2,500 स्क्वेअर किलोमीटर. बघा आता ॲज कम्पेअर टू बी आणि सी केलं तर मोस्ट थिकली पॉप्युलेटेड कोणता आहे रे, स्टेट सी आहे. का बरं, कारण की बघा जागा किती आहे 2,500 स्क्वेअर किलोमीटर, लोकसंख्या तर 1,00,000 आहे ना, का नाही. इथंही बघा आता ए आणि बी सेमच होते. बघा लोकसंख्या 1,00,000 पण जागा जास्त आहे. परंतु इथं काय जागा एकदम 5,000च्या वरतीच झाली, 2,500 जागा आहे आणि लोकसंख्या तेवढी आहे. म्हणजे स्टेट सी ॲज कम्पेअर टू ए आणि बी मोस्टली थिकली पॉप्युलेटेड. परंतु आपल्याकडे लास्ट स्टेट राहिला ना बाबा, त्याचं आपल्याला घ्यावं लागणार डी स्टेट आहे. लास्ट स्टेट कोणते आपल्याकडं स्टेट डी. बघा बेटा मी तुम्हाला समजून सांगत आहे म्हणून मी स्लोली सांगत आहे. ॲक्च्युली या क्वेश्चनला जास्त वेळ नाही लागत, 1 ते 2 मिनटात तो क्वेश्चन सॉल्व्ह होण्यासारखा आहे. बघा आता 3,00,000 लोक आणि 5,000 जागा, तर मग 1,00,000 लोक किती जागेत राहतात. देअरफॉर एक्स इक्वल्स टू येते 1,666 म्हणजे फक्त 1,666 स्क्वेअर किलोमीटर. बघा 1,00,000 पीपल्स ओके इन 1,666 स्क्वेअर किलोमीटर. आता बघा आहे की नाही, ॲज कम्पेअर ए आणि बी स्टेट सी मोस्टली पॉप्युलेटेड होता. आता आपल्याला कशाचं कम्पेअर करायचं आहे स्टेट सी आणि डी. बघा पीपल 1,00,000 आहे, पीपल 1,00,000 आहे, इथं पण पीपल 1,00,000 आहे. इथं लक्षात बेटा पीपल्स इथे पण 1,00,000 आहे, इथे पण 1,00,000 आहे. ओके इथं लक्षात. परंतु इथे जागा 2,500 स्क्वेअर आहे, इथं फक्त 1,666 म्हणजे जवळजवळ 1,600. म्हणजे बघा लोक तेवढेच, आपल्याला लोक किती बसवतो आपण, लोक 1,00,000, परंतु जागा कमी आहे. जागा सर्वात जास्त कमी कोणाकडे आहे रे, डी स्टेटकडं. म्हणून डी स्टेट कसा राहणार रे, मोस्टली पॉप्युलेटेड. कसा राहणार, मोस्टली पॉप्युलेटेड. येतं लक्षात बेटा, येतं. बघा अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. देअरफॉर ऑप्शन डी विल बी द ओके. जो काही स्टेट डी राहील तो राहणार मोस्ट थिकली पॉप्युलेटेड. तर स्टेट डीसाठी ऑप्शन पण डी दिलेला आहे. ओके, विच इज द मोस्ट थिकली पॉप्युलेटेड स्टेट अमंग द स्टेट ए बी सी डी. येतं लक्षात बेटा. काय यूज केला आपण, फक्त त्रैराशिक आणि पर्सेंटेज. आणि त्रैराशिक आणि पर्सेंटेजवर मी तुम्हाला 3 लेक्चर्स दिले जवळजवळ पर्सेंटेजवर. त्याच्यामुळे हा जर क्वेश्चन्स नाही आला तर काही अर्थच राहणार नाही, कारण की आपण त्याच्यावर ऑलरेडी मेहनत घेतलेलीच. येतं लक्षात. बघा हा होता 2020चा क्वेश्चन.
आता हे जे काही डायरेक्शन दिलेलं आहे आणि हा क्वेश्चन घेतलेला आहे आपण एम एच सेट 2019, ओके, जून 2019, तो पण जूनचाच आहे, जून 2019चा हा बेटा क्वेश्चन आहे. बघा सर्वप्रथम जी काही तुम्हाला डायरेक्शन किंवा जे काही टेबल दिलेलं आहे ते व्यवस्थितरित्या वाचून घ्या. मग क्वेश्चन्स नंबर फ्रॉम 32 to 33 आर बेस्ड ऑन द फॉलोइंग टेबल्स. बघा टोटल नंबर ऑफ मेल अँड फिमेल एम्प्लॉईज, ठीक आहे. बघा स्टेट एमध्ये मेल अँड फिमेल एम्प्लॉईज इन्क्लूड आहे 20,000, बीमध्ये 30,000, सीमध्ये 25, डीमध्ये 40,000 आणि ईमध्ये 10,000. आणि रेशिओ दिला आहे, रेशिओ ऑफ नंबर ऑफ मेल्स टू दॅट ऑफ फिमेल्स. ओके, बघा म्हणजे 13 मेल तर 7 फिमेल. ओके, त्यानंतर बीमध्ये 8, 7, 5, 5, 14, 6 अँड 6, 4. ओके, आता इकडे दिला लास्ट जो काही बॉक्स दिला आहे कॉलम, त्यामध्ये दिला आहे बेटा पर्सेंटेज ऑफ पोस्ट ग्रॅज्युएटेड अमंग टोटल एम्प्लॉईज. ओके, आता हे पर्सेंटेज आहे बेटा टोटल एम्प्लॉईचा, म्हणजे 20,000पैकी 60% लोक ग्रॅज्युएटेड आहे ए स्टेटमध्ये. ओके, तसंच डी स्टेटमध्ये 40,000 जे काही टोटल एम्प्लॉई आहे. ओके, मेल फिमेल इन्क्लूड. ओके, आणि इकडं पण पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये मेल फिमेल इन्क्लूड. ओके, 40,000पैकी 72% लोक कसे आहे रे बाबा, पोस्ट ग्रॅज्युएटेड. ही एक सिम्पल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिलेलं आहे. ओके, तर यावरनं तुम्हाला 32 क्रमांकाचं आणि 33व्या क्रमांकाचं काय सॉल्व करायचं आहे बाबा, एक्झाम्पल सॉल्व करायचं. इथे लक्षात बघा, अतिशय इझी एक्झाम्पल्स आहे, अतिशय इझी एक्झाम्पल्स आहे. तर बघा आता आपण येऊया सर्वप्रथम 32व्या क्रमांकाच्या एक्झाम्पल्सकडे. फाइंड द नंबर ऑफ मेल एम्प्लॉईज इन द स्टेट डी. ठीक आहे, स्टेट डीमध्ये काय करायचं आहे आपल्याला, बघा आता स्टेट डीवर फोकस करा. स्टेट डीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, नंबर ऑफ मेल एम्प्लॉईज. स्टेट डीमध्ये नंबर ऑफ मेल एम्प्लॉईज. बघा सर्वप्रथम जो रेशिओ दिला आहे ना त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. बघा व्हॉट इज द रेशिओ इज गिवन. बघा रेशिओ काय गिवन दिलेला आहे तुम्हाला, 14:6. ओके, सर्वप्रथम तुम्हाला याचा अर्थ कळला पाहिजे. ओके, सर्वप्रथम तुम्हाला याचा अर्थ कळला पाहिजे. याचा जर अर्थ कळला, जो काही रेशिओ दिलेला आहे, बस तुमचं गणित बघा, बस बिलकुल 2 मिनिटात त्रैराशिक मांडलं काय आन्सर निघतो. बघा आता सांगतो मी कसं. बघा आता 14 मेल, ओके, आणि 6 फिमेल. ओके, तर टोटल किती आहे हो, टोटल किती आहे, टोटल किती आहे आपल्याकडं, 14 + 6, टोटल किती आहे 20. ओके, तर त्यांचं असं म्हणणं आहे की 20 आउट ऑफ मेल किती आहे 14 आणि 20 आउट ऑफ फिमेल किती आहे 6. हा झाला या रेशिओचा म्हणणं. या रेशिओला काय म्हणायचं आहे की टोटल किती आहे 14 + 6 20. तर 20 जे काही टोटल आहे ज्याच्यात मेल आणि फिमेल इन्क्लूड आहे, तर त्यापैकी मेल 14 आहे. ओके, आणि फिमेल किती आहे 6. इथे लक्षात टोटल किती आहे आपण 20 पैकी 14 मेल्स आहे. ओके, आणि 20 पैकी फिमेल्स किती आहे 6 आहे. बस झालं, आता त्रैराशिक मांडलं का तुमचं काम ओके झालं. बघा आता बघा त्रैराशिक कसं म्हणायचं. बघा टोटल किती आहे 20 पैकी मेल्स किती आहे तुमच्याकडं 14 आहे, मेल्स किती आहे तुमच्याकडं 14 आहे. तर बघा आता हे काय झालं 20 टोटल. आता बघा तुमच्याकडं मग डी स्टेटमध्ये टोटल एम्प्लॉईज किती आहे 40,000. ओके, तर त्यापैकी मग मेल एम्प्लॉय किती राहणार, तो दॅट इज नथिंग बट द एक्स अँड दॅट एक्स वी हॅव टू फाइंड. बघा हे त्रैराशिक मी कसं म्हटलं हे जर तुम्हाला समजलं असेल, मी त्रैराशिकवर भरपूर भर दिलेला, मी भरपूरदा म्हणत आहे कारण मी त्रैराशिकवर भरपूर भर दिलेला आहे. आणि हा क्वेश्चन्स तुम्हाला यायलाच पाहिजे, हा क्वेश्चन तुम्हाला यायलाच पाहिजे. इथं लक्षात बेटा. बघा पुन्हा एकदा मी सांगण्याचा प्रयत्न करतो, परत सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम तर तुम्हाला हा रेशिओ कळायला पाहिजे की 14:6 काय दिलेलं आहे. तर याचा अर्थ असा आहे बेटा, सर्वप्रथम त्या रेशिओची टोटल करून घ्यायची. रेशिओची टोटल आली 20, तर 20 पैकी 14 जण मेल एम्प्लॉईज आहे आणि 20 पैकी 6 जण फिमेल एम्प्लॉईज आहे. ओके, तर 20 पैकी 14 जण आपल्याकडं कोणते एम्प्लॉईज आहे रे, मेल एम्प्लॉई. मग आपल्याला बघा टोटल दिलेलं आहे. ओके, मग टोटल जे एम्प्लॉईज 40,000 आहे त्यापैकी किती मेल आहे, या रेशिओसोबत बरोबर त्याला कम्पेअर केलं. बघा हा टोटल होता 20 टोटल होता, याच्यात मेल फिमेल इन्क्लूड होते, आणि हा पण टोटल होता. बघा मी पॅरलल ठेवलं, टोटल पॅरलल ठेवलं. ओके, आणि हे 14 काय झाले रे बाबा, जे काही मेल्स आहे टोटल आउट ऑफ, तर मग मला 40,000 पैकी मेल्स काढायचे आहे. बघा ज्या त्या गोष्टीला मी व्यवस्थित पॅरलल ठेवलं. बस आता मला इथनं एक्सची व्हॅल्यू जर काढली, एक्स एम्प्लॉईज 14,000, 14 गुणिला 40,000, 1, 2, 3 भागिला 20.
बघा बाबा, आता बघा 1 0 गेला, 1 0 गेला. बघा, बे एक बे, बे 7 14, 7 चौक किती हो 28, आणि 28वर किती शून्य रिमिंग राहिले, 1 2 3, 1 2 3, म्हणजे किती हो 28,000. ओके, म्हणजे 40,000 एम्प्लॉईपैकी 28,000 एम्प्लॉई आपल्याकडे कसे आहे, मेल आहे. तर बघू शकता तुम्ही या 32व्या क्रमांकाचा ऑप्शन सी तुम्हाला एकदम इझिली फाइंड आउट करता आला. काही मोठी गोष्ट करत नाही मी, जस्ट बघा, मी म्हटलेलं आहे तुम्हाला रेशिओ, फ्रॅक्शन, ॲव्हरेज आणि पर्सेंटेज, आणि पर्सेंटेजमध्ये त्रैराशिक. या 4 गोष्टी ज्यांना आलं त्यांना डाटा इंटरप्रिटेशनमध्ये कोणताच प्रॉब्लेम जाणार नाही, म्हणजे जाणार नाही. आणि यासाठी मी तुमच्याकडनं पहिले मेहनत करून घेतलेली आहे, म्हणून मी हे एवढ्या इझिली तुम्हाला सांगू शकतो आणि तुम्हाला इझिलीच कळणार. सर्वप्रथम तर रेशिओचा अर्थ कळला पाहिजे बाबा. 40:6 दिला आहे म्हणजे काय दिलेलं आहे बाबा, त्याचा अर्थ असा आहे की टोटल करून घ्यायचं. टोटलपैकी मग 20पैकी 14 मेल्स असे एम्प्लॉईज आहे आणि 20पैकी 6 फिमेल्स एम्प्लॉईज आहे. ठीक आहे, मग 20पैकी 14 एम्प्लॉईज जर मेल्स आहेत तर मग 40,000 टोटलपैकी किती एम्प्लॉईज आहे, हा म्हटला आपण त्रैराशिक. त्याच्यामधनं आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि आपण काढलं की 40,000पैकी 28,000 असे एम्प्लॉईज आहेत जे मेल्स आहे. हा होता तुमचा 32व्या क्रमांकाचा क्वेश्चनचा आन्सर. ओके, नाव वी विल मूव टू द सेकंड 33, आहे की नाही. हा जो 33, बघा, फाइंड द नंबर ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट फिमेल एम्प्लॉईज इन द स्टेट बी. ठीक आहे, सर्वप्रथम आता काय करायला लागणार आहे आपल्याला, स्टेट बीवर फोकस करा. बघा, स्टेट बीवर फोकस करा. बघा, हा झाला तुमचा स्टेट बी. स्टेट बीमध्ये फोकस करा. बघा, स्टेट बीमध्ये टोटल एम्प्लॉईज 30,000 दिलेलं आहे. ओके, त्यानंतर रेशो दिला आहे तुम्हाला. ओके, आणि त्यांनी आपल्याला काय म्हटलं, फिमेलचा रेशो बघा, फिमेलचा इकडला रेशो आहे 7. ठीक आहे, आणि फिमेल पण कसे पाहिजे हो, पोस्ट ग्रॅज्युएटेड पाहिजे. कसे पाहिजे हो, पोस्ट ग्रॅज्युएटेड. ठीक आहे, बघा, यासाठी पहिले काय करावं लागतं माहिती आहे का. आता बघा, 30,000 एम्प्लॉई तुमच्याकडे कशी आहे, दोन्ही, ज्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएटेड आहे आणि नॉन पोस्ट ग्रॅज्युएटेड आहे. परंतु या 30,000पैकी पोस्ट ग्रॅज्युएटेड किती आहे, 50,000. मग सर्वप्रथम काय करायचं, 30,000पैकी 50% आहे की नाही, 50% कसे आहे, पोस्ट ग्रॅज्युएट. मग 30,000चे 50% लोक काढून घ्यायचे की जे पोस्ट ग्रॅज्युएटेड आहे, जे लोक पोस्ट ग्रॅज्युएट. कारण की तुमच्याकडे जे काही टोटल दिलेलं आहे, 30,000, त्याच्यामध्ये एम्प्लॉईज आहे, पोस्ट ग्रॅज्युएटेड पण आहे आणि नॉन पोस्ट ग्रॅज्युएटेड पण आहे. मग सर्वप्रथम आपलं काय काम आहे बेटा, 30,000पैकी 50% पोस्ट ग्रॅज्युएटेड स्टुडंट्स आपण काढून घ्यायचे. बघा बा, 30,000चे 50% म्हणजे किती रे, 15,000. येत आहे लक्षात, 30,000चे 50% म्हणजे किती हो, 15,000च होते ना बाबा. बघा, 33व्या क्रमांकाचं एक्झाम्पल. बघा, टोटल एम्प्लॉईज तुम्हाला दिलेलं आहे, टोटल एम्प्लॉईज. ओके, 30,000, याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएटेड आणि नॉन पोस्ट ग्रॅज्युएटेड इन्क्लूड आहे. आणि तुम्हाला बी स्टेटमध्ये आहे की नाही, बी स्टेटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएटेड एम्प्लॉई आहे 50%. ओके, बघा, 100पैकी 50 लोक पोस्ट ग्रॅज्युएटेड आहे. मग 30,000 लोकांपैकी किती लोक पोस्ट ग्रॅज्युएटेड आहे. देअरफॉर एक्स इक्वल्स टू जर काढलं तर हे येते बाबा 15,000. कॅल्क्युलेशन करण्याची गरजही नाही हो, 30,000चे 50% म्हणजे 15,000. ओके, ठीक आहे, म्हणजे 15,000 लोक असे झाले की हे आता सगळे लोक कसे आहे, पोस्ट ग्रॅज्युएटेड आहे. पण आपल्याला काय पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएटेड फिमेल्स पाहिजे. काय पाहिजे आपल्याला, पोस्ट ग्रॅज्युएटेड फिमेल्स पाहिजे. काढू ना. बघा, त्यांनी आपल्याला सर्वप्रथम गिवन रेशो काय दिला आहे. बघा, सर्वप्रथम आपल्याला गिवन रेशो दिलेला आहे बी स्टेटसाठी 8:7. 8:7. याचा अर्थ काय हो, टोटल किती आहे. बघा, टोटल तुमच्याकडे 8 आणि 7 किती आहे हो, 15. ओके, 15पैकी 8 तुमच्याकडं मेल्स आहे. ओके, आणि 15पैकी 7 तुमच्याकडं काय हो, फिमेल आहे. हे त्या लक्षात, याचा अर्थ बघा, 15पैकी 7 तुमच्याकडं फिमेल्स आहे. ओके, जे पोस्ट ग्रॅज्युएटेड आहे. मग 15,000 पोस्ट ग्रॅज्युएटेडपैकी किती फिमेल्स आहे. बघा, हा टोटल 15 होता, हा टोटल 15. या टोटल 15ला मी 15,000 जे काही पोस्ट ग्रॅज्युएटेड होते त्याच्यासोबत कम्पेअर केलं. बघा, टोटलसोबत कम्पेअर केलं आणि 15पैकी 7 फिमेल्स कसे होते, पोस्ट ग्रॅज्युएटेड फिमेल्स होते. ओके नाही, मग 15,000पैकी किती फिमेल्स पोस्ट ग्रॅज्युएटेड आहे.
ये है भाई त्रैराशिक का कमाल. देयरफॉर x इक्वल्स टू 15 गुणिला 7, सॉरी x इक्वल्स टू, नाही रे बाबा, कसं रे बाबा, 7 गुणिला 15,000 ना रे बाबा, 7 गुणिला 15,000, 1 2 3 भागीला किती हो 15, 15 15 गेट कॅन्सल, मग किती 7 वर 3 शून्य म्हणजे 7,000, म्हणजे 7,000 आपल्याकडं पोस्ट ग्रॅज्युएटेड फिमेल्स आहे बाबा. तर एकदा बघूया आपण ऑप्शनमध्ये बाबा आपण काढलेला आहे की नाही. अरे दिसतो यार, ऑप्शन डी दिसत आहे आपल्याला. बघा 33व्या क्रमांकाचा जो काही क्वेश्चन होता त्याचा आन्सर आलेला आहे बेटा 7,000. येत आहे लक्षात यायलाच पाहिजे. मग एवढे सिम्पल क्वेश्चन्स आहे. आपण काय केलो, जो काय आता 2020चा क्वेश्चन होता तो सिम्पली यार जस्ट त्रैराशिक आणि पर्सेंटेजवर सॉल्व्ह झाला. आणि हे जे काही 2 क्वेश्चन्स घेतले हे पण त्रैराशिक आणि पर्सेंटेजवर सॉल्व्ह झाले. म्हणून मी पर्सेंटेजला एवढं महत्त्व दिलं होतं की तुम्हाला ही गोष्ट आली पाहिजे. हे तर लक्षात बेटा. बघा तुम्हाला हा जो काही 33व्या क्रमांकाचा एक्झाम्पल आहे पुन्हा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा सर्वप्रथम बघा, आपल्याला नाही का बेटा पोस्ट ग्रॅज्युएटेड फिमेल्स पाहिजे, परंतु 30,000 आपल्याकडं असे लोक आहेत की त्यामध्ये दोन्ही पण आहे, पोस्ट ग्रॅज्युएटेड आणि नॉट पोस्ट ग्रॅज्युएट. मग या 30,000पैकी जे काही 50% लोक आहे हे पोस्ट ग्रॅज्युएटेड आहे. मग 30,000चे 50% लोक काढले 15,000. मग 15,000 लोक कसे आहे, 15,000 ओनली पोस्ट ग्रॅज्युएटेड, ओनली पी जी. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला त्यांना परत रेशिओ पण दिलेला आहे. ओके, टोटल 15 जण आहे, 15पैकी 8 लोक मेल्स आहे. ओके, आणि 7 काय फिमेल्स आहे. मग 15पैकी 7 लोक फिमेल्स विच आर पोस्ट ग्रॅज्युएटेड. तर मग 15,000 टोटल पोस्ट ग्रॅज्युएटपैकी फिमेलची संख्या किती, टोटलला कंबाईन फिमेलला मी काय केलं, पॅरलल ठेवलं. मग इझिली तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएटेड फिमेल्स काढण्यात समर्थ राहणार. त्या लक्षात बेटा. अशा प्रकारे जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच. बघा बेटा, मी आत्तापर्यंत जे काही तिन्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन डिस्कस केले, आपण जे काही आपण जे काही कंटेंट शिकला इथे लक्षात. तुम्हाला असं व्हायला नको ना की बा सरांनी वेगळा कंटेंट शिकला आणि तिथं वेगळं येतं. काहीच वेगळं येत नसते. फक्त तुमचं वॉचफुल, तुमचं ऑब्झर्वेशन आणि मी शिकवलेल्या गोष्टी ज्यांनी परफेक्ट केलं आहे. आणि तुम्हाला मी सांगतो ना, डाटा इंटरप्रिटेशनचा क्वेश्चन येणार म्हणजे येणार, हे तुमच्या डोक्यात पक्का आहे की डाटा इंटरप्रिटेशनवर तुम्हाला 5 मार्कांचा क्वेश्चन असणार म्हणजे असणार, हे डोक्यात पक्का टाका. मग तुम्ही डाटा इंटरप्रिटेशनला लागणाऱ्या जर गोष्टी पक्क्या ठेवल्या, जसं की पर्सेंटेज, त्यामध्ये त्रैराशिक, आफ्टर दॅट ॲव्हरेजचं काय हो, हे डुमरी क्वेश्चन आहे. आणि त्यानंतर रेशिओ पण काय मोठी गोष्ट आहे. फक्त तुम्हाला पर्सेंटेज आणि त्या पर्सेंटेजमध्ये जर त्रैराशिक या जर गोष्टी पक्क्या ठेवल्या तर तुम्ही डाटा इंटरप्रिटेशनचा कोणताही क्वेश्चन पेपरमध्ये आलेला सॉल्व्ह करू शकता म्हणजे करू शकता. यासाठीच मी प्रिव्हियस इयर एक्झाम्पल घेतला की तुम्हाला समजलं पाहिजे ना की जो आपण कंटेंट शिकलो की नाही, जो आपण कंटेंट शिकलो त्या कंटेंटच्या भरोश्यावर आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन किंवा जो काही येणारा पेपर आहे त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो की नाही, यासाठीच मी हा मुद्दा म्हणून लेक्चर घेतला आहे की नाही. तुम्हाला मला कॉन्फिडंटली सांगावं लागेल ना की बाबा जो काही आपण कंटेंट शिकलो या कंटेंटवर बघा येऊन राहिले आहे आणि नक्की येतातच बेटा. तुम्ही जर कोणताही पेपर, आता तर मी फक्त 2020 आणि 2019चा पेपर डिस्कशन करत आहे. ओके, तुम्ही जर कोणताही पेपर बघितला तर डाटा इंटरप्रिटेशनवर आपण जो काही कंटेंट शिकलो त्या कंटेंटच्या भरोश्यावर डाटा इंटरप्रिटेशनचे क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकते म्हणजे होऊ शकते. गॉट इट. तर बघा पुन्हा आपण 2019मधलेच क्वेश्चन्स बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परत महाराष्ट्र सेट बघा, हा पेपर म्हणजे MH सेट जून 2019 ठीक नाही. वरील क्वेश्चन आणि हा पण क्वेश्चन महाराष्ट्र सेट जून 2019 या पेपरमधनं घेण्यात आलेला आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 34 अँड 35 आर बेस्ड ऑन द फॉलोइंग पाय डायग्राम्स आहे की नाही. जो काही मागील लेक्चर होता तो आपण पूर्ण पाय डायग्रामवरच पूर्ण एक लेक्चर होता, संपूर्ण लेक्चर त्याच्यामध्ये जवळजवळ आपण 10 क्वेश्चन्स डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. तर बघा या पाय चार्टमध्ये काय माहिती दिलेली आहे बघा. हा जो काही ए पोर्शन आहे, ओके, हा जो काही ए पोर्शन आहे 35% आहे. ओके, आणि तो प्रिंटिंग कॉस्टसाठी गेलेला आहे. ठीक आहे ना. आपण एक प्रिंटिंग कॉस्ट ऑफ पेपरसाठी आपण एक क्वेश्चन घेतलेला आहे. त्यानंतर बी पोर्शन काय हो, कॉस्ट ऑफ पेपर ठीक आहे नाही. बी पोर्शन कशासाठी गेलेला आहे, कॉस्ट ऑफ पेपर 20% आउट ऑफ. सी पोर्शन रॉयल्टीसाठी गेलेला आहे 15% आणि ॲडव्हर्टाइजमेंट चार्जेस डी पोर्शन 20% आणि अदर चार्जेस. तर अदर चार्जेस त्यांनी आपल्याला एक्स दिले आहे. तर सर्वप्रथम हा एक्स फाइंड आउट करणं गरजेचं आहे. आता बघा एक्स फाइंड आउट कसं करायचं. आता हे जे काही टोटल दिलं आहे, टोटल किती आहे हो, टोटल 100% पैकी तो खर्च आहे.
की नाही, टोटल 100%पैकी खर्च आहे. ओके, आता मग त्या सर्व यांची बेरीज करा. बघा, एमध्ये 35, बीमध्ये 20, सीमध्ये 15 आणि इकडे 20. तर हे किती झाले हो टोटल? 5 आणि 5 10 0 हातचाला 1 4 आणि 2 6 6 आणि 1 7 7 आणि 2 90. म्हणजे 90% पूर्ण खर्च झाला. मग अदरसाठी उरला किती? 100 मायनस 90. तर अदरसाठी किती उरला? 10%. म्हणजे अदरने किती पर्सेंट खर्च करून टाकला? 10%. मग त्या एक्सच्या ठिकाणी काय लिहू आपण? एक्स इक्वल्स टू 10%. ओके, अदर चार्जेस आहे की नाही. सो एखादी बुक बनवायची आहे बाबा, त्या बुक बनवण्यासाठी सगळा खर्च लागतो आहे की नाही. मग त्या 100% आहे की नाही. सपोज एखादी बुक 100 काहीतरी रुपयांची बनवली, 300 रुपयांची, तर 300 रुपये की 35% प्रिंटिंग कॉस्टसाठी गेले. ओके, 20% कॉस्ट ऑफ पेपरसाठी गेले. म्हणजे 15% रॉयल्टीसाठी, त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट चार्जेस 20% आणि अदर चार्जेस 10%. असं ते संपूर्ण विश्लेषणासहित तो पाय चार्ट डायग्राम आपल्याला दिलेला आहे. बाबा एक बुक पब्लिश केली आहे की नाही, त्या बुक पब्लिशिंग मागे मग प्रिंटिंग कॉस्ट, कॉस्ट ऑफ पेपर, रॉयल्टी, ॲडव्हर्टाइजमेंट चार्जेस आणि अदर चार्जेससाठी त्यांनी आपल्याला पाय चार्ट डायग्राममध्ये काय दिले आहे? व पर्सेंटेज दिली आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. बघा, याच्यावर 2 क्वेश्चन्स आहे. 34व्या क्रमांकाचं क्वेश्चन आणि 35व्या क्रमांकाचं क्वेश्चन. दोन्ही क्वेश्चन बघूया. आणि हा व्हिडिओ लेक्चर पण लहानच राहणार जवळजवळ, कारण की आता हे 2 एक्झाम्पल्स आपले 10 मिनिटात होऊन जाणार. ओके, अर्धा तासाचाच हा व्हिडिओ लेक्चर राहणार प्रिव्हियस इयरवर. तर बघा, आता हे 2 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बघा, इफ द कॉस्ट ऑफ अ पेपर इज 16,000. ओके, 16,000. देन फाइंड द अमाऊंट ऑफ द अदर चार्जेस. अमाऊंट ऑफ द अदर चार्जेस, काही हरकत नाही, काही पण फाइंड आउट करू शकतो आपण. बघा, सर्वप्रथम कॉस्ट ऑफ पेपर. ओके, याचं पर्सेंट किती दिलं आहे बघून घ्या पाय चार्टमध्ये. कॉस्ट ऑफ पेपरसाठी बघा, बी म्हणजे किती हो? 20%. बी म्हणजे किती? 20%. आणि त्यानंतर काय विचारलं? अदर चार्जेस. ओके, अदर चार्जेस. अदर चार्जेसचा पर्सेंट किती? आपण बघा एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली. अदर चार्जेस 10%. ठीक आहे, बस एवढी. म्हणजे ही काही जे काही आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ही इन्फॉर्मेशन आपण पाय चार्टवरनं घेतली की बाबा कॉस्ट ऑफ पेपरसाठी 20% खर्च करण्यात आला आणि अदर चार्जेससाठी 10% खर्च करण्यात आले. ओके, आता बघा, तर 20% आहे की नाही, 100 पैकी 20 रुपये आपण कॉस्ट ऑफ पेपरसाठी खर्च करण्यात आले. ओके, बघा आता, आणि कॉस्ट ऑफ पेपर म्हणजे हे जे काही 20% आहे. ओके, 20% जो काही प्राईस राहणार आहे, त्या 20%चे 16,000 आपल्याला दिलेले आहे की 16,000 बाबा आम्ही कॉस्ट ऑफ पेपरसाठी खर्च केले. म्हणजे जे काही 100 पैकी बघा आता 100 रुपयापैकी 20 रुपये आम्ही कॉस्ट ऑफ पेपरसाठी खर्च केले. तर असे तुमच्याकडं टोटल किती अमाऊंट होती की तुम्ही कॉस्ट ऑफ पेपरसाठी 16,000 खर्च करून टाकले. त्रैराशिक. ही जर त्रैराशिक तुम्ही मांडण्यात समर्थ राहिला तर तुम्ही डाटा इंटरप्रिटेशनवरचे कोणतेही एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकता. बघा, समजलं? बघा, हे त्रैराशिक कसं वाटलं? 100 रुपयामागे कॉस्ट ऑफ पेपरला आम्ही 20 रुपये खर्च करून राहिलो. मग अशी तुमच्याजवळ किती अमाऊंट तुम्ही खर्च केली की 16,000 अमाऊंट तुम्ही कॉस्ट ऑफ पेपरसाठी खर्च केली. बघा, इफ द कॉस्ट ऑफ पेपर इज बघा 16,000. ओके, 16,000 अमाऊंट आपण कशासाठी खर्च केली रे बाबा? कॉस्ट ऑफ पेपरसाठी. तर इथून एक्सची जर व्हॅल्यू काढली तर आपल्याला टोटल अमाऊंट मिळतो. काय मिळतो? टोटल अमाऊंट. देअरफॉर एक्स इक्वल्स टू 16,000 गुणिला 100 भागिला 20. 1 0 1 0 गेला, 2 8 16. ओके, देअरफॉर एक्स इक्वल्स टू 8. 8वर किती शून्य? हे 3 आणि हे 1 म्हणजे 4 0. 1 2 3. म्हणजे टोटल अमाऊंट इज हाऊ मेनी? 80,000. या 80,000चे 20% म्हणजे 16,000 हो, आहे की नाही. या 80,000पैकी 20% तुम्ही जर कॉस्ट ऑफ पेपरवर खर्च केला तर किती निघते? 16,000. बघा, हे पण काढून दाखवतो, ते तुम्हाला म्हणजे विश्वास बसत नाही ना. बघा 100 पैकी 20 रुपये आपण जर कॉस्ट ऑफ पेपरवर खर्च करत आहोत तर या 80,000पैकी आपण कॉस्ट ऑफ पेपरवर किती खर्च केले? देअरफॉर एक्स इक्वल्स टू बघा 80,000 1 2 3 गुणिला 20 भागिला किती हो? 100. बघा 1 0 1 0 1 0 1 0. बघा 8 2 किती हो? 16. आता 16वर किती शून्य राहिले? फक्त हे 3 शून्य राहिले म्हणजे किती? 1 2 3. बघा, या 100 पैकी 20% जर कॉस्ट ऑफ पेपरवर खर्च करत आहोत तर त्या मग 80,000 टोटल अमाऊंटपैकी कॉस्ट ऑफ पेपरवर किती खर्च केला? 16,000, जे आपल्याला ॲक्च्युली दिली होती. फक्त मी तुम्हाला सांगितलं का बाबा
इथं लक्षात. ठीक आहे, 80,000 आपण टोटल खर्च केला. आता त्यांनी कशासाठी विचारलं आपल्याला, अदर चार्जेससाठी तुम्ही किती खर्च केला. ओके, अदर चार्जेसचं पर्सेंट किती आहे, 10. ओके, बघा आता बघा 100 रुपयापैकी 10 रुपये तुम्ही अदर चार्जेस खर्च करत आहे. मग तुमच्याजवळ जी काही टोटल अमाऊंट होती 80,000पैकी तुम्ही किती खर्च केला झालं. हे जर त्रैराशिक मांडलं तर काय आहे आन्सर निघायला काय वेळ लागते, विदिन सेकंड तुम्ही हे आन्सर फाइंड आउट करू शकता. हे तर लक्षात बेटा, अशा प्रकारचा क्वेश्चन होता. इथं लक्षात बेटा बघा, जो काही 80,000 टोटल होता त्याला मी बरोबर 100शी पॅरलल ठेवलं. तर 100पैकी 10 रुपये जर तुम्ही अदर चार्जेससाठी खर्च करत आहे तर 80,000पैकी तुम्ही किती खर्च करणार. देअरफॉर एक्स इक्वल्स टू बघा 80,000 गुणिला 10 भागिला 100. 10 किती राहिले हो, 8,000. म्हणजे अदरसाठी तुम्ही 80,000पैकी किती खर्च केला हो, 8,000. बघा तसंही समजून येते यार, 80,000चे 10% म्हणजे 8,000. बघूया आपण यार, दिसतो यार ऑप्शन सी तर तिथं प्रेझेंट आहे, म्हणजे 34व्याचा आन्सर सी आहे. इथं लक्षात यायलाच पाहिजे, बघा आता लास्ट क्रमांकाचं क्वेश्चन आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. बघा, द टॅक्स डिडक्टेड ॲट द सोर्स इज 10% ऑफ द रॉयल्टी अमाऊंट. ओके, म्हणजे रॉयल्टी अमाऊंटवर त्यांनी 10% काय लावला टॅक्स. देन द अमाऊंट ऑफ टॅक्स इज पेड. ठीक आहे, बघा आता सर्वप्रथम तर बघा रॉयल्टी अमाऊंटवर त्यांनी किती पर्सेंट टॅक्स लावला आहे, 10%. ओके नाही, रॉयल्टी अमाऊंटवर किती पर्सेंट लावला आहे, 10%. मग रॉयल्टी अमाऊंटवर जर आपण 10% टॅक्स जर काढला तर मग ते टॅक्स किती पेड केला हे आपल्याला इझिली माहीत होऊ शकते. मग सर्वप्रथम आपल्याला रॉयल्टीची अमाऊंटच माहीत नाही आहे ना, सर्वप्रथम आपल्याला रॉयल्टीची अमाऊंटच माहीत नाही की नाही. सर्वप्रथम आपल्याला काय काढावं लागणार आहे, रॉयल्टीची अमाऊंट काढावं लागणार आहे. ठीक आहे, बघा वर दिलेला जो काही पाय चार्ट आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम रॉयल्टीबद्दल तुम्हाला काय दिलेलं आहे इन्फॉर्मेशन. बघा रॉयल्टी सी येते आणि रॉयल्टी सीवर 15% खर्च केलेला आहे. ठीक आहे, रॉयल्टीवर किती पर्सेंट खर्च केलेला आहे, 15%. ठीक आहे, इथं गोष्ट क्लिअर झाली की रॉयल्टीसाठी आम्ही 15% खर्च करू ना. याचा अर्थ काय, 100 रुपयामागे आम्ही रॉयल्टीसाठी किती रुपये खर्च करत आहोत, 15 रुपये. ओके, तर मग तुम्ही टोटल खर्च किती केला आहे, टोटल अमाऊंट किती आहे तुमची, 80,000 आहे की नाही. टोटल अमाऊंट किती आहे तुमची, 80,000, जी आत्ता आपण वरून एक्झाम्पलवरून काढली. तर मग तुम्ही 80,000पैकी किती हजार रॉयल्टीसाठी खर्च केला. एक्सची जर व्हॅल्यू काढली तर तुम्ही रॉयल्टी अमाऊंट काढण्यास समर्थ राहणार आहे की नाही. जर तुम्ही एक्सची व्हॅल्यू काढली तर तुम्ही रॉयल्टीचं अमाऊंट काढण्यास समर्थ राहणार. हे त्याने बाबा कसं मांडलं तर राशी 100 रुपयापैकी मी 15 रुपये जर रॉयल्टीसाठी खर्च रुपये करत आहे, मग टोटल अमाऊंटपैकी रॉयल्टीसाठी किती खर्च करतायत. देअरफॉर एक्स इक्वल्स टू बघा 80,000 1 2 3 गुणिला 15 आणि भागीला किती हो, 100. ओके, बघा 10101010. ठीक आहे, एक्स इक्वल्स टू बघा 1500 1500 15 8 120. ओके, म्हणजे 12,000. ओके, रॉयल्टी अमाऊंट किती निघाला हो, 80,000पैकी 12,000 खर्च आम्ही रॉयल्टीवर केला. येत्या लक्षात बेटा, 80,000पैकी आम्ही 12,000 खर्च कशावर केला, रॉयल्टी. आणि या रॉयल्टीवर त्यांनी लावलं 10% टॅक्स लावलं. ओके, म्हणजे या 12,000वर जर आपण 10% काढले तर तो टॅक्स आपल्याला पेड करावा लागणार आहे. मग आता 12,000वर 10% म्हणजे डायरेक्ट जिभेवर असला पाहिजे. 12,000 10% म्हणजे किती हो, 1200. 12,000 10% म्हणजे किती, 1200. बघा तुम्ही इथं बघू शकता, इथं लक्षात 12,000वर बघा, 12,000वर 50% म्हणजे 6,000, 10% म्हणजे 1200. ठीक आहे ना, आपण काढू ना. बघा 100पैकी 10 रुपये ते टॅक्स काटत आहे रॉयल्टीमधून. तर रॉयल्टीचे टोटल इन्कम किती आहे, टोटल आपला एक्सपेंडिचर किती आहे, 12,000. मग 12,000पैकी त्यांनी किती काटून राहिले टॅक्स. इथं लक्षात बेटा, 100 रुपयापैकी 10 रुपये रॉयल्टीवर आपल्याला टॅक्स लावत आहे की नाही. रॉयल्टीवर जो काही टॅक्स 10% आहे त्याचा अर्थ काय आहे की नाही, जो काही 10% टॅक्स आहे त्याचा अर्थ काय की 100 रुपयामागे 10 रुपये आपल्याला टॅक्स पेड करावं लागतं आहे रॉयल्टीमागे. मग रॉयल्टीचे असे तुमच्याकडे किती रुपये आहे, 12,000 रुपये. 12,000 रुपयावर किती करावं लागणार. बघा रॉयल्टीचा टोटल मी 100 सोबत ठेवलेला आहे. देअरफॉर एक्स इक्वल्स टू 12,000 1 2 3 गुणिला 10 भागीला 100.
10101010 किती राहिले होय 1200. देअरफॉर एक्स इक्वल्स टू किती 1200 रुपये तुम्हाला रॉयल्टीवर 10%चा टॅक्स पेड करावा लागणार आहे. तर तुम्ही इझिली बघू शकता बाबा तिथं ऑप्शन ए ऑलरेडी आहे. हे त्या लक्षात बेटा, ऑप्शन ए ऑलरेडी आहे बघा. म्हणजे 2019मध्ये ओके हे 2 क्वेश्चन्स आणि त्याच्यावरचे 2 क्वेश्चन्स आहे की नाही, त्या टेबलवरचे 4 क्वेश्चन्स असे होते आणि एक क्वेश्चन कशावर होता रे बाबा. बघा असे टोटल 4 क्वेश्चन्स आपल्याला 2019मध्ये भेटले. एखादा क्वेश्चन असो ना, अजून मी बघितलेलं नाही. बघा टोटल 5 क्वेश्चन्स ठरलेले राहतात. टोटल 5 क्वेश्चन्स ते ठरलेले राहतात म्हणजे राहतात. डाटा इंटरप्रिटेशन बघा किती सिम्पल एक्झाम्पल्स होते हो. ओके जे काही मंत्र या एक्झाम्पलसाठी आपण शिकलो किंवा यूज केला ते आपण पहिलेच शिकलेलं आहे. मी पर्सेंटेजसाठी तुम्हाला 1303 व्हिडिओज घेतले हो. मी किती ते वेळा मनापासून म्हणत आहे, कारण की तेच युजफुल आहे. मी जे शिकवलं ना ते युजफुल आहे आणि तुम्हाला मी दाखवून पण देत आहे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व करून. म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात म्हणजे येतातच. हे त्या लक्षात बेटा. ओके तर बघा हा असा आपला एक छोटा लेक्चर होता प्रिव्हियस लेक्चरवर. ओके कारण की भरपूर सारे आता प्रिव्हियस इयरचे तर तसे भरपूर सारे क्वेश्चन्स आहे. ओके आणि एक लक्षात द्या वर्कशीटमध्ये आणि जो काही या संडेला पेपर राहील ना तर त्या पेपरमध्ये मी डाटा इंटरप्रिटेशनचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स टाकलेले आहे. फक्त मी पेपरमध्ये नमूद नाही करत का हा क्वेश्चन कुठून आलेला आहे. मी तुम्हाला याचं रिझन मागेच सांगितलं की जर सपोज तो 2017चा क्वेश्चन आहे प्रिव्हियस इयरचा आणि तुमच्याकडनं जर तो सॉल्व नाही झाला आणि अनायसे तो क्वेश्चन जर पहिलाच राहिला तर मग तुमची तिथं मेंटॅलिटी बिघडते की बाबा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन होता आणि माझ्याकडनं सॉल्व नाही झाला. मग जे रिमेनिंग क्वेश्चन्स राहतात ते तुम्ही थोडं डिस्टर्ब होऊन जातात. मूड डिस्टर्ब झाला का मग रिमेनिंग क्वेश्चन्स पण सॉल्व होत नाही. त्यासाठी फक्त मी बाबा तिथं डिटेक्ट नाही करत का हा क्वेश्चन इथनं आलेला आहे, परंतु मी वर्कशीटमध्ये आणि टेस्टमध्ये मी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स टाकत असतो. त्यामुळे वर्कशीट आणि टेस्ट किती इम्पॉर्टंट आहे हे आता तुम्हाला स्वतःचं तुम्हालाच कळलं पाहिजे. हे त्या लक्षात. बघा अशा प्रकारे आपला हा 30-35 मिनटाचा एक शॉर्ट व्हिडिओ होता, शॉर्ट लेक्चर होता ॲज कम्पेअर टू अदर्स. पुढील लेक्चरपासून आपण इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या थेरॉटिकल वर्ल्डमध्ये आपण एंटर करणार आहे. टोटल 32 लेक्चर झाले. बघा बेटा 3 कंटेंट आपण डिस्कस केलेले आहे, मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग आणि डाटा इंटरप्रिटेशन. तर या 3 कंटेंटसाठी मी 32 लेक्चर्स घेतले आहे. किती घेतले आहे टोटल 32 लेक्चर्स. म्हणजे बघा मी म्हणजे पूर्ण म्हणजे कॉन्सेप्च्युअल मला पूर्ण जायचं होतं. ओके जसं मी ठरवलं होतं की बाबा मला असं शिकवायचं आहे तसंच मी तिथे व्यवस्थित तुम्हाला म्हणजे एकदम बेटा सेट पॉईंट ऑफ व्ह्यू. जर तुम्ही प्रिव्हियस इयर जर पेपर बघितले आणि जर आपण शिकलेले जर तिथं कॉन्सेप्ट जर युजफुल होणार म्हणजे होणारच. मी तोच पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊन हा कोर्स रेडी करत आहे. ओके याच्यात तुम्ही मेहनत घ्या, मी तर मेहनत घेतच आहे. मेहनत म्हणजे काय रे, मी माझं काम करत आहे. मी जे काही तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की बाबा एवढं करून देणार, एवढं मी काम करत आहे. ओके याच्यानंतर जो काही नेक्स्ट लेक्चर राहील इकडून थेअरीज होणार. ओके आता थेअरीसाठी रेग्युलर म्हणजे वर्कशीट येणार की कॉन्सेप्ट वाईज वर्कशीट येणार हे आणखी मी डिसाईड केलेलं नाही आहे. तर जेव्हा थेअरीचा आता पुढील लेक्चर राहील तर त्यामध्ये तुम्हाला मी सांगतोच. कारण की थेअरीसाठी बाबा आता वर्कशीट तर रेग्युलर नाही येऊ शकत. म्हणजे आता बघा जसं की इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी आता याचं जे काही मला मटेरियल सरांनी रेडी करून दिलं आहे PDF फॉर्मॅट जवळजवळ 50 पेजेस आहे. तर त्या 50 पेजेसला आपल्याला जवळजवळ 5 ते 6 लेक्चर्स किंवा 4 ते 5 लेक्चर्स लागतात. तर माझा असा विचार आहे, ओके मी तुम्हाला सांगून देतो बेसिकली की 4 ते 5 लेक्चर लागतातच. ओके तर मी काय करणार, सपोज आपला ICTला सपोज 5 लेक्चर लागली तर मी काय करणार, माझी म्हणजे असं पर्सनली इच्छा आहे की 4थ्या लेक्चरला मी काय करणार वर्कशीट पाठवणार 4थ्या लेक्चरला. आणि त्या 4थ्या लेक्चरच्या वर्कशीटमध्ये नाही का टोटल म्हणजे जवळजवळ 150-200 क्वेश्चन्स पाठवणार. जवळजवळ 150-200 क्वेश्चन्स पाठवणार. आणि इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा जर पूर्ण चॅप्टर झाला ओके त्याच्यानंतर मग आपण प्रिव्हियस इयर बघू कसं डिस्कस करू, कॉन्सेप्ट वाईज डिस्कस करू कसं. म्हणजे याच्यावर मी आणखी थोडा विचार नाही केलेला आहे की कसं बा तुम्हाला पाठवायचा, रेग्युलर वर्कशीट पाठवायची. माझा तोच विचार आहे. कारण की कसं आहे ना याच्यात कंटेंट भरपूर मोठा राहतं. म्हणजे एकाच जर जमत तुम्हाला जर 150-200 क्वेश्चन पाठवून दिले चौथ्या किंवा म्हणजे संपण्याच्या 1-2 लेक्चर अगोदर मी जर तुम्हाला वर्कशीट मी आपल्या लेक्चरवरच ठेवणार जसं तुम्ही आता घेता. याच्यावर काहीतरी विचार करूनच मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार की अशा मी जेव्हा आपला थेरॉटिकलचा पहिला लेक्चर राहील ICTबद्दल त्यामध्ये तुम्हाला मी पूर्ण डिटेल माहिती सांगणारच की बाबा आपलं असं राहणार म्हणून. इथं लक्षात बेटा.
बघा, अशा प्रकारे हा आपला लेक्चर इथे संपला असं मी जाहीर करतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.